पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीट यूजीची फेरपरीक्षा 21 जून रोजी घेतली जाणार आहे। यासंबंधीची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली। याचबरोबर पुढील वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असंही प्रधान यांनी घोषित केलंय। वैद्यकीय शिक्षणासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण होणं अत्यावश्यक आहे। त्यामुळे NTA संस्थेनं यावर्षीची नीट परीक्षा 3 मे रोजी घेतली होती। या परीक्षेला संपूर्ण देशातून 22,79,000 विद्यार्थी बसले होते। मात्र या परीक्षेचे पेपर फुटल्याची घटना 7 मेला उघडकीस आली। याचा तपास CBIकडे तातडीनं सोपवण्यात आला। याचबरोबर ही परीक्षा रद्द केल्याची घोषणाही 12 मे रोजी करण्यात आली। त्यातून ही परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भावविश्व उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं। या प्रकरणामुळे NTSसह केंद्रीय प्रशासनावर टीका होऊ लागली आहे। या पार्श्वभूमीवर आज धर्मेंद्र प्रधान यांनी रद्द झालेली नीट परीक्षा 21 जून रोजी पुन्हा घेतली जाईल असं सांगत विद्यार्थ्यांना अनेक सवलती दिल्या आहेत। विद्यार्थ्यांना 15 मिनिटांची वेळ वाढवून दिली असून दुपारी 2 ते 4:15 वाजेपर्यंत ही परीक्षा होणार आहे। त्याचं हॉल तिकीट 14 जूनपर्यंत उपलब्ध होणार आहे। तसंच या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी पुढील वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असं नामदार धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केलं।